नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आज राहुल गांधी सरळ मुंबईला गेले. त्यांचा उद्याचा गुजरातचा दौरा आहे. परंतु मुंबईला ते गेले तिथे काही तामझाम नाही, सोबत ती नेहमीची चांडाळ चौकडी ती नाही, आणि सरळ धारावीला 12 ते 3 दुपारी 3 तास ते धारावीमध्ये होते. तिथल्या चर्म उद्योग मध्ये असलेल्या लोकांशी त्यांनी वार्तालाप केला, बोलणं झालं, खूप त्यांच्या समस्या ऐकल्या, त्यांना सहानुभूतीचे 2 बोल सुनावले. त्या धारावीमध्ये बरंच चामड्याचं काम होतं. जवळजवळ 20,000 छोट्या मोठ्या चामड्याचे युनिट्स आहेत काम करणारे. 1 लाखापेक्षा जास्त लोक तिथे काम करतात. सुधीर राजभर नावाच्या एका माणसाने चमार स्टुडिओ नावाचा एक फॅशनेबल लेदर गुड्सचा ब्रँड तिथे लॉन्च केला. ते तिथेही गेले, त्यालाही भेटले. आणि ही भेट सरळ सरळ धारावीमध्ये ही अडाणी शेठच्या माथ्यावर चिंता व्यक्त करण्यासाठी होती का? कारण आतापर्यंत अडाणींच्या विरुद्ध हिंडनबर्ग रिपोर्ट असो, विसल ब्लोअर्सची रिपोर्ट असो, बाकी काही रिपोर्ट्स असो, स्टॉक मार्केटचा स्कॅम असो, ओव्हर बिलिंगचा मामला असो, राहुल गांधी पार्लमेंटमध्ये खूप ताकदीनं अडाणी शेठच्या तथाकथित कुकर्मावर बोलतात. रस्त्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलतात. पूर्ण विरोधी पक्षांमध्ये राहुल गांधी सोडले तर बाकी लोक, म्हणजे काँग्रेसमधले सुद्धा, अशोक गेहलोत असो, बघेल असो, छत्तीसगडच्या पूर्व मुख्यमंत्री कमलनाथ असो, हे सगळे अडाणीच्या नावाने मूग गिळून गप्प असतात. कारण कुठे ना कुठे प्रत्येकाची सतरंजी अडाणीकडे अटकलेली आहे. राहुल गांधी कोणाची तमा न बाळगता बाकी इंडिया गठबंधन मधले बाकी लोक सोबत आहेत नाही आहेत त्याची तमा न बाळगता सरळ सरळ हेड ऑन, ज्याला आपण म्हणतो, टक्कर देतात अडाणीला. आणि आज अक्षरशः धारावीमध्ये जाऊन राहुल गांधींनी हे दाखवून दिलं, वेळ आली तर मी रस्त्यावर उतरून सुद्धा लढाई लढेल आणि तुमच्या घरात घुसून लढाई लढेल. आता धारावी त्यांचं घर कसं? कारण अडाणी सेटला धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट मिळाला. 3 लाख करोडचा प्रोजेक्ट आहे हा, जे अडाणी शेठचे प्रेसिडेंट सांगतात. ज्या मुंबईमध्ये 1 इंच जमिनीची किंमत लाखांनी आहे, तिथे 10 करोड स्क्वेअर फीट 10 करोड स्क्वेअर फीट हे ते पुनर्वसनासाठी देणार आहेत. आणि 14 करोड स्क्वेअर फीट अडाणी सेट विकणार आहेत. म्हणजे खरबो रुपयाचं हे डील आहे. उद्धव ठाकरेचं सरकार असताना धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचं काम सुरू झालं. एका कंपनीनी, जो एक समूह होता मोठमोठ्या कंपनींचा, त्यांनी मिळून टेंडर टाकलं आणि ते टेक्निकली सुद्धा आणि पैशाच्या हिशोबाने सुद्धा सर्वात चांगले ठरले आणि त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट मिळाला. पण त्या धारावी सोबत रेल्वेची काही जमीन आहे, ती पण त्या धारावी रिडेव्हलपमेंट मध्ये आहे. रेल्वे केंद्र सरकारकडे, त्यामुळे रेल्वेने ती जमीनच रिलीज केली नाही आणि ते काम रेंगाळलं. शेवटी ते टेंडर कॅन्सल करावं लागलं. तोपर्यंत 2.5 वर्षाचं सरकार गेलं
आणि अजित पवार म्हणाले होते की जेव्हा ते सरकार जाण्याच्या गोष्टी चालू होत्या तेव्हा आम्ही अडाणी सेटच्या सोबतच बसून होतो. म्हणजे अडाणी सेटचा किती त्यात इंटरेस्ट असला पाहिजे. कारण नवीन सरकार आल्या पुन्हा टेंडर काढलं आणि ते टेंडरच असं होतं की जुनी कंपनी जिनी टेंडर भरलं आणि ज्यांना मिळालं होतं ते त्यात अप्लाय सुद्धा करू शकले नाही. टेंडरच असं डिझाईन केलं की ते बाहेर राहतील आणि ते टेंडर अडाणी सेटला मिळालं. त्या टेंडरमध्ये इतक्या सवलती मिळाल्या तर अडाणी सेटला विचारूच नका. अडाणी सेटला जसं टेंडर मिळालं तर रेल्वेने लगेच मायबाप म्हणून ती जमीन सरेंडर केली. आता नवभारत मेगा डेव्हलपर्स लिमिटेड ही अडाणीची जी कंपनी आहे त्यांनी पूर्ण आता त्याचा प्लॅन बनवला रिडेव्हलपमेंट आणि पुढच्या महिन्यापर्यंत प्लॅन पूर्ण होईल असं सांगण्यात आलं. 3,00,000 करोड पैकी 2,000 करोड आम्ही खर्चही केले असं ते म्हणतात. आता 2,998 करोड त्यांना खर्च करायचे आहेत. अडाणी पैसा कुठून आणतील हे अजून कळलेलं नाहीये. पण अडाणीचा प्रोजेक्ट जर डिले झाला तर इतकी नॉमिनल पेनल्टी आहे की कोणी देऊ शकलं असतं मुंबईचा बिल्डर. कारण आता अडाणी सेटला अमेरिकेमध्ये वॉरंट आल्यापासून जेवढ्या जगातल्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांनी सगळ्यांनी हात खेचले. त्या ग्रीन एनर्जीमध्ये जी टोटल एनर्जी नावाची कंपनी होती फ्रान्सनी त्यांनी सुद्धा आपले हात काढून घेतले बाहेर. अडाणी सेटला आता 10,000 करोड रुपये द्यायचे आहेत कर्जाचे वापस. तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कडनं ते पैसे उकळायचा प्रयत्न करतायत आणि बहुतेक त्यांना मिळालेत ते आता सँक्शन झालेत. 10,000 कोटीसाठी अडाणी भटकतायत तेव्हा 2,998 कोटी रुपये कुठनं आणतील देव जाणे. पण अडाणी आहे, सरकार त्यांच्यासाठी कुठल्याही बँका रिक्त करू शकतात. आता त्यात बऱ्याचशा रिडेव्हलपमेंटमध्ये इलिजिबल कोण, नॉन इलिजिबल कोण. जे नॉन इलिजिबल आहेत त्यांना प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या नावाखाली कुठेतरी दुसरीकडे रिहॅबिलिट करता येईल का? आणि त्या रिहॅबिलिटेशनसाठी सॉल्ट पॅनच्या जगापासून मोठमोठ्या जागा कसा अडाणी शेटच्या घसाट गव्हर्नमेंट टाकतंय महाराष्ट्राचं हे काही लोकांकडून लपलेलं नाहीये. परंतु राहुल गांधीचं सरळ त्या धारावीमध्ये जाणं हे धारावीच्या संघर्षशील लोकांना बरंच बळ देऊन गेलं. दुसरी गोष्ट राहुल गांधी मुंबईत ऍक्टिव्ह होतात. इंडिया गठबंधनच्या साऱ्या कार्यकर्त्यांमध्ये हुरूप येतो. कारण आता बीएमसीची इलेक्शन्स पण बहुतेक होतील असं मला वाटतं. 2-4 महिन्यात, 6 महिन्यात, 8 महिन्यात. बीएमसीचं मागचं इलेक्शन 2017 साली झालं होतं. त्यानंतर जवळजवळ आता 7 वर्ष झाले. 7-8 डिलिमिटेशनच्या नावाखाली केसेस चालू आहेत आणि सरकार नाही. 2017च्या निवडणुकीचे जर निकाल पाहिले तर 227 जागांपैकी शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 7 जागा मिळाल्या होत्या. पण त्यानंतर बरंचसं पाणी त्या मिठी नदीमधनं गेलं. आता मिठी नालाच आहे तो. त्यामुळे 2 शिवसेना झाल्या, 2 राष्ट्रवादी झाल्या आणि सगळ्यांचा जोर आता मुंबई कॉर्पोरेशनवर आहे. कारण 60,000 कोटीचं बीएमसीचं बजेट आहे. एखाद्या राज्याच्या बजेटपेक्षा कमी. राहुल गांधीमुळे उत्साह बराच आला. संजय राऊतांसारखे बिबा घालणारे किंवा निंबू निचोडणारे, निंबू असं टाकणारे दुधात पाडण्यासाठी शिवसेनेत लोक आहेत ते आम्ही एकटे लढतो. पण मी आताच 2-3 दिवसापूर्वी विधानसभेत सगळ्या नेत्यांना भेटलो तेव्हा उद्धवजीची जेव्हा चर्चा झाली असं वाटलं की ते एकत्र लढतायत. त्यामुळे बीएमसीचे निवडणुका कधी घोषित होतात, ते लढतात नाही लढतात त्या गोष्टी वेगळ्या. परंतु एक गोष्ट नक्की की राहुल गांधीचं धारावीमध्ये जाण्यामुळे अडाणी सेटला घाम सुटला. दुसरी गोष्ट मुंबईतल्या लोकांना हुरूप आला. ते त्यानंतर गुजरातमध्ये जात आहेत. गुजरातमध्ये सुद्धा राहुल गांधी जर कॅम्प टाकला तर गुजरातमध्ये भाजपाची हालत पातळ होईल. कारण नरेंद्र मोदी असताना जेव्हा गुजरातच्या निवडणुका राहुल गांधींनी गुजरातमध्ये लावून लढल्या तर भाजपला 100चा आकडा गाठू दिला नव्हता. 99 वर थांबलं होतं आणि काँग्रेस 72 वर पोहोचली होती. 10-15 सीटचा इकडे तिकडे खेळ झाला असता
तर काँग्रेस सत्तेत आली असती. त्यामुळे गुजरातमध्ये सुद्धा उद्या लोक वाट पाहत आहेत. यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन गुजरातमध्ये होत आहे. बऱ्याचशा नवीन कल्पना आहेत, परंतु धारावीमध्ये चावून थेट अडाणी शेठच्या गळ्यातच हात घातला असं म्हटलं तर काही वेगळं नसणार. आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.